वसई काँग्रेस भवनात भाजपाची घुसखोरी, गुन्हा दाखल करण्याची काँग्रेसची पोलिसांकडे मागणी। वसई येथील काँग्रेस भवन परिसरात आंदोलनादरम्यान घुसखोरी केल्याचा आरोप करत वसई विरार काँग्रेसने स्थानिक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वसई पोलिसांकडे केली आहे। या घटनेमुळे स्थानिक राजकीय वातावरणात तणाव निर्माण झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार वसईतील काँग्रेस भवनासमोर स्थानिक भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते। मात्र या आंदोलनासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती, तसेच स्थानिक पोलिसांना पूर्वसूचना देण्यात आली नव्हती असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे। काँग्रेसच्या म्हणण्यानुसार आंदोलन काँग्रेस भवनाच्या प्रवेशद्वारापर्यंत मर्यादित न ठेवता काही कार्यकर्त्यांनी परिसरात प्रवेश केला। यावेळी काँग्रेस भवनाच्या प्रांगणात घुसखोरी करून मालमत्तेची तोडफोड करण्याचा तसेच कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। या घटनेबाबत स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून भाजपाच्या जिल्हाध्यक्षांसह संबंधित पदाधिकाऱ्यांवर अतिक्रमण, घुसखोरी आणि मालमत्तेचे नुकसान करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे। काँग्रेसचे वरिष्ठ नेते समीर वर्तक यांनी सांगितले की भाजपाकडून आंदोलनाच्या नावाखाली असंविधानिक पद्धतीने वर्तन करण्यात आले आहे, त्यामुळे संबंधित सर्वांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा। या मागणीसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रकाश पाटील, रतन तिवारी, रामदास वाघमारे, शबीर शेख, रॉयस फारेल, संजय मीना, शहजाद मलिक, अँथनी टोनी डाबरे, डेरिक फुर्टॅडो, सनी गुरव, संदेश भोईर यासह अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे लेखी निवेदन दिले आहे। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही तर काँग्रेसच्या वतीने DCP कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। या घटनेमुळे वसईतील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे दिसत आहेत।